हॅलो मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या छोट्याशा व्लॉगमध्ये. मी आणि माझा मित्र मुरबाडला चाललो होतो. मुरबाडला जाताना आम्ही कान्होळ या ठिकाणी थांबलो. नाश्ता करण्याचा विचार आम्ही केलेला. नाश्ता करण्यासाठी आम्ही एका स्टॉलवरती, एका गाड्यावरती थांबलो, गजानन स्नॅक्स कॉर्नरमध्ये. गजानन स्नॅक कॉर्नरचा वडापाव आणि समोसा हा अतिशय उत्कृष्ट असा लागतो असं आम्ही ऐकलं होतं. त्याच्यामुळे बोललो की चला आपण टेस्ट करूया. तर सर्वात अगोदर आम्ही तिथे वडापाव ट्राय केला. वडापाव खूप सुंदर अशी त्याची टेस्ट होती. चटणी पण खूप चांगली होती. वडापाव पाव छोटा होता पण वडा मोठा होता. जो स्टॉल किंवा जो गाडा आहे तो अतिशय नीट आणि क्लीन, छोटा होता पण नीट आणि क्लीन, स्वच्छता त्या ठिकाणी होते. त्याच्यामुळे फार एन्जॉय आम्ही केला. त्यासोबतच आम्ही भजेसुद्धा ऑर्डर केले. भजे पण खूप चांगले होते. मस्तपैकी त्या ठिकाणी त्यांनी तळलेले होते. त्याची टेस्ट पण फार चांगली होती. त्यानंतर मी आणि माझा फ्रेंड आम्ही दोघांनी फार चांगला एन्जॉयमेंट त्या ठिकाणी खाता खाता केलेला आहे. टेस्ट खूप सुंदर होती. त्याच्यामुळे अजून गोष्टी आम्ही ट्राय करण्याचा प्रयत्न केला. अजून गोष्टी आम्ही त्या ठिकाणी ऑर्डर केल्यात. भजे संपल्यानंतर आम्ही समोसा, पट्टी समोसा, जो आपल्या सर्वांचा फेवरेट आहे. डीपली ऑइल असतो पण तरी पण आपल्या सर्वांना आवडतो. पट्टी समोसा आम्ही ट्राय केला. पट्टी समोसा पण फार मस्त होता. चटणीसोबत तो समोसा खूप टेस्टी लागत होता. त्यानंतर मग तो समोसा खात असताना त्यांनी मंचुरियन तळले. त्याच्यामुळे मंचुरियन प्लेट, एकच प्लेट आम्ही मागवली. एका प्लेटमध्ये आम्ही दोघांनी शेअर केली कारण का पोट खूप गच्च भरलेलं, जास्त ऑइली खाऊ नये, त्यामुळे आम्ही लिमिटेड त्या ठिकाणी खाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मग नाश्ता झाल्यानंतर मग आम्ही निघालो मुरबाडसाठी. अतिशय सुंदर असा एरिया मुरबाडचा आहे. मुरबाडमध्ये विविध ठिकाणी तुम्हाला ग्रीनरी, जंगल, त्या ठिकाणी फार्मिंग तुम्हाला बघायला भेटते. ॲट द सेम टाईम एका साईडला MIDC एरियासुद्धा आहे, ज्या ठिकाणी बऱ्याचशे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. मुरबाडचं एरिया पण एकदम सुटसुटीत आहे. मुरबाडचं मार्केट पण फार मोठं आहे. मुरबाडला जाता जाता बराचसा एन्जॉयमेंट, बरेचसे फोटोज आम्ही क्लिक केले. त्यानंतर पुढे जात असताना मग आम्हाला असं वाटलं की थोडं आपण चहा वगैरे घेऊया. तर चहा घेण्यासाठी सुद्धा आम्ही एका ठिकाणी हॉल्ट घेतलेला आहे. पुढे तुम्हाला दाखवतो चहा मी कशा पद्धतीने घेतला. अतिशय छोटंसं हॉटेल आहे. मुरबाड कल्याण रस्त्यावरती छोटंसं हॉटेल आम्हाला त्या ठिकाणी भेटलं, पण तिथला चहा फार टेस्टी होता. आम्ही असं ऐकलं होतं की तिथे चहा फार चांगला भेटतो. त्याच्यामुळे आम्ही आवर्जून तिथे थांबलो. चहाची मजा त्या ठिकाणी आम्ही घेतली. चहा खूप सुंदर असल्याकारणाने मी 2 कप चहा त्या ठिकाणी पिलो आणि आम्ही अशा पद्धतीने आजचा दिवस खूप मस्तपैकी एन्जॉय करत करत इकडे तिकडे फिरत फिरत घालवला. हॉटेल भोलेनाथ ह्या छोट्याशा हॉटेलचं नाव आहे. जर तुम्ही ह्या रस्त्याने कधी ट्रॅव्हलिंग केली तर हॉटेल भोलेनाथ या ठिकाणी तुम्ही थांबा, आवर्जून थांबा. त्या ठिकाणी चहाचा आनंद घ्या. आणि हा छोटासा व्लॉग तुम्हाला जर का आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अँड रिमेंबर वन थिंग, दॅट वन लाईफ वी हॅव टू एन्जॉय द एंटायर डे लाईक अ लास्ट डे. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.